सर्वज्ञ श्रीकांत दारा. काय सांगाल काय म्हटलं मी हमदर्द गायला याचं अरिजित सिंगचं आणि आपलं खामोशिया. मी लहानपणी क्लासेस केलेली तबल्याचे आणि पेटीचे, त्याच्यामुळे असं एक हे कला आहे की ज्यामधून माणूस एकदम टेन्शन फ्री होऊन जाते आणि संगीतामध्ये अशी जादू आहे की संगीतातून पूर्ण जग आपण जिंकू शकतो आणि एकदम शांतता वगैरे लाभते. आणि आपल्याला आपण जे पण काही हे केलेलं म्हणजे जे पण सॉरी सर मला जे बोलायचं मी सावली राऊत सर आणि हा माझा मुलगा सर्वज्ञ. काय सांगाल आजकाल सर आजच्या पिढीला मी हेच सांगणार आहे की मोबाईल मध्ये वगैरे जे जगत आहेत मुलं आजकाल इंटरनेटच्या जमान्यामध्येच राहत आहेत आणि इंटरनेट म्हटल्यानंतर त्यांना बस दुसरं काहीही नाही. जे कला आहेत जे आपल्या शास्त्रीय संगीत आहे किंवा संगीत आहे या कलेपासून खूप दूर जात आहे. तर एक वारसा जुन्या लोकांचा लाभ एक संगीतमय जे इंगोले सरांनी कार्यक्रम ठेवलेला आहे असेच कार्यक्रम प्रत्येक वेळेस आणि नवीन नवीन जे कलाकार आहेत त्यांना यामध्ये जे मार्गदर्शन मिळो आणि प्रोत्साहन मिळो आणि ते असेच पुढे जात राहतात. प्रस्तुत केलेलं आहे. मनापासून मी साहेबांचं अभिनंदन करतो. त्यांना दिसत नाही तरी पण सरांनी इतकं छान जे आहे आमच्या समोर गीत जे प्रस्तुत केले आमचं मन जे एकदम भरून आलेलं आहे. आम्ही मनापासून साहेबांचा धन्यवाद करतो. जय हिंद. तर काय सांगाल आपण आजच्या कार्यक्रमात मला हेच सांगायचं की आजचा हा कार्यक्रम फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप छंद करावे क्लासेस समर शौर्य गार्डनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही या ठिकाणी यशस्वीरित्या कार्यक्रम सादर करत आहोत. या कार्यक्रमात सर्वात जास्त मदत अमोल राठोड सर, पाटील सर यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज इथे सादरीकरण करत आहोत. सर हा ग्रुप आम्ही पूर्ण मित्र कंपनी एक ठिकाणी एक दिवशी बसलो होतो आणि सहज विषय निघाला की आपण काय आपल्या ग्रुपला काय नाव द्यायचं. सिंगर्स ग्रुपला मला फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप देऊया त्या हिशोबाने ते नाव दिलं. हो सर गाण्यांमुळे बऱ्याचशा बरेचसे आजारही त्याने नीट होतात. गाणं एक औषध आहे सर आपल्यासाठी आता तरी सध्या. पण आजच्या धावपळीच्या काळात लोक गाण्याकडे खूप दुर्लक्ष करतात. सर त्यांनी नाही साऱ्यांनी म्युझिक नाही सर तुमचा आजार परिपूर्ण बरा होऊ शकतो. माझा छंद करावं ग्रुप आहे. छंद करावं ग्रुप आम्ही एक सर्वजण रिटायर लोक किंवा माझे एक सर्व मित्र कंपनी यांनी स्थापन केला. एक छंद जोपासावा या दृष्टिकोनातून. त्याला व्यावसायिक स्वरूप नाही. एक लोकांचं मनोरंजन आणि एक गाण्यांची त्यांचा जो एक छंद असतो तो त्यांनी त्या माध्यमातून त्यांचा जोपासला जातो. त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम समर्थ शौर्य श्री प्रदीप इंगोले आणि मी रवींद्र पाटील आमच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने झालेला आहे. आणि या अनुषंगाने बऱ्याच लोकांचं मनोरंजन आणि बऱ्याच गायकांना एक व्यासपीठ निर्माण होते. हा एक आमचा उद्देश सफल झालेला आहे. सर्वजण फक्त मोबाईलच्या आधी गेलेले आहेत. मोबाईल पासून त्यांना थोडं प्रवृत्त करून आपण स्टेजमध्ये आणलं. जे की पूर्वी आपण थिएटरमध्ये स्टेजमध्ये प्रोग्रामसाठी मनोरंजनासाठी जायचो ते आज या माध्यमातून लोक घरातून निघून मोबाईल मधून बाहेर निघून थिएटरमध्ये कार्यक्रम बघायला येतात, काही गायला येतात. एक आता पूर्वीची संस्कृती जी होती आपण थिएटरमध्ये जाऊन मनोरंजनाचं साधन जे आहे ते याच्यामुळे जोपासली जाते. सर्वच वर्गातून सर्वच डिपार्टमेंटमध्ये जे बरेचसे लोक आहेत जे सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्व्हिसमध्ये त्यांना तेवढा एक वाव मिळत नाही. आता ते रिटायर झाल्यानंतर त्यांना एक व्यासपीठ आमच्या माध्यमातून मिळालं आहे. प्रदीप इंगोले सर आणि मी आणि आमचे अमोल राठोड आमचे तिघांनी एक प्रयोग आमचा सातत्याने प्रयोग चालू असतो. कधी मराठी गाणे, हिंदी गाणे, कधी संयुक्तपणे दोघं मराठी हिंदी भारदार कार्यक्रम. आणि या आमच्या कार्यक्रमामध्ये जवळपास सर्व वर्गातले म्हणजे तरुण आणि रिटायर झालेले स्त्री पुरुष सर्व सहभाग घेतात. त्यांनाही आनंद मिळतो आणि त्यांना आम्ही स्टेज देतो म्हणून आम्हालाही आनंद मिळतो. रवींद्र पाटील. नमस्कार, मी दिग्दर्शक लेखक अमोल राठोड आणि
म्युझिक म्हणजेच म्युझिकाबद्दल म्हणजे म्युझिक क्षेत्राबद्दल जर सांगायचं ठरलं तर असं खूप काही आहे की समजा म्युझिक ऐकल्यानंतर तुमचं टेन्शन कमी होतं, म्युझिक ऐकल्यानंतर तुमचं बरंचसं दुःख कमी होतं, दुःखात ऐकलं तर दुःख कमी होतं, सुखात ऐकलं तर सुख कमी होतं. सगळ्या गोष्टी आहे या म्युझिकामध्ये. म्युझिक क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये दुःखात जर ऐकलं तर दुःख कमी होतं आणि सुखात ऐकलं की सुख पुन्हा अजून वाढतो. असं काही आहे या म्युझिक मध्ये. म्हणून आम्ही एक फ्रेंड्स म्युझिकच्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना 8 वर्षापासून राबवत आलेलो आहे आणि आम्ही प्रत्येक महिन्याला हा प्रोग्राम करतो. प्रत्येक महिन्याला. आता हा आमचा 79वा भाग आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही 79 भाग केलेले आहे याच्या आधी. आणि त्या माध्यमातून लोकांना एक मनोरंजन पण होतं आणि जे रिटायर लोक आहे जे घरी बसून असतात त्यांच्या मनोरंजनासाठी खास हा प्रोग्राम असतो. ते येतात, गाणे ऐकतात, मनोरंजन करतात. अजून मी लता नंदकुमार कुलकर्णी. मी बऱ्याच वर्षापासून गाणं म्हणते. मी पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करत होते आणि 2014ला मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली, कारण मला हा छंद होता गाणं गायचा वगैरे. आणि माझ्या गाण्याची परीक्षा बऱ्याच झालेल्याच आहेत सुगम संगीताच्या. आणि मी या समर्थ शौर्य जो क्लास आहे तर त्यांच्यातर्फे मी इथे आले होते. आमचा ग्रुप जमला आणि त्यांनी मला विनंती केली की हे गाणं तुमच्याच आवाजामध्ये आम्हाला ऐकायला आवडेल. रंबा हो हो हे गाणं मी उषा उतुपचं हे गाणं आहे प्रसिद्ध, तर ते मी माझ्या आवाजात गायलं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं असं मला वाटतंय. किती वर्षापासून गाताय मॅडम? मी जवळपास 30 वर्षांपासून गातीये. हा, 30-35 वर्षापासून. गाण्याचा छंद माझी आई पण गायची ना, त्याच्यामुळे मला पण तो छंद आहेच. माझी आई पण गायिका होतीच. मालती सुसलातकर म्हणून माझी आई, ती आता नाहीये सध्या. मी बऱ्याच वर्षापासून गाते. म्हणूनच मी पोस्ट ऑफिस मधली पण नोकरी दिली सोडून आणि नंतर मी गायला वगैरे लागले. पाहायला मिळत आहे मॅडम की काही जे सरकारी नोकर वगैरे नोकऱ्या करतात ते करतात कुठून येतात, काही लोक जिथे टेन्शन मध्ये हायपर टेन्शन मध्ये असतात ते गाण्याचं जे आता कुठला तरी माणसाला छंद हा पाहिजे. जे टेन्शन जर मुक्त करायचं असेल आपण स्वतःला, कुठल्या ना कुठल्या आपण छंदामध्ये गुंतून घ्यायचं असतं. तर मला गाण्याचा पण छंद आहे पहिल्यापासून आणि माझा या छंदामध्ये माझे यजमान एन.ए. कुलकर्णी, तर यांनी मला खूप मोलाची साथ दिली आणि ते म्हणले की तू असंच तुला जसं आवडेल तसं गायला सुरुवात कर आणि शिक म्हणाले आधी. म्हणून मी गाण्याच्या परीक्षा दिल्या बऱ्याचशा आणि मला आता कॉन्फिडन्स पण आला की मी चांगलं गाणं म्हणू शकते असं. आणि मी हे फिल्मी गीतं म्हणलेली आहेत दोन्ही पण. तर माझं नाव प्रीती भूपेंद्र रामटेके. मी एक हाऊसवाईफ आहे आणि मला इथं गाण्याचा चान्स मिळाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि एक चान्स मिळाला त्या संधीचं सोनं करायला मी आले आणि पब्लिकचा रिस्पॉन्स पाहून इतकं छान वाटलं. माझ्या प्रयत्नांना यश आलं आणि माझ्या जे संधीचं सोनं खरंच झालं असं वाटलं. किती वर्षापासून गाता मॅडम? वर्षापासून नाही सर, 3-4 महिनेच झाले. मला गाण्यांची आवड आहे, मला डान्स पण आवडतो आणि तीच हॉबी मी परस्यू केली. घरी घरकाम करताना गाणे लावायचे आणि गात गात काम करायचे, ही माझी सवय आहे. आणि तीच सवय आहे मला. क्लासेस वगैरे असे मोस्टली केलेले नाही. आजकाल सर्व मुलं सर्वच जण मोबाईलच्या आहारी गेलेले, काय सांगाल त्याविषयी? सर मोबाईल एवढा वाईट पण नाही. मोबाईल मधून खूप चांगल्या गोष्टी पण शिकता येतात. आता आम्ही मोबाईल थ्रूच गाणे शिकलोय. मोबाईलला आपण एक पात्रीच असं वाईट म्हणू शकत नाही. मोबाईल मधून जर चांगल्या गोष्टी घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्की घ्या. गाण्याविषयी काय सांगणार? गाण्याविषयी तर गाणं शिकायचं म्हणताय का? गाणं शिकायचं असेल, तुम्हाला जर आवड असेल गाण्याची तर तुम्ही नक्की शिका. मग ते कराओके असो किंवा क्लासिकल असो किंवा म्युझिक क्लास लावा, पण गाणं नक्की शिका जर तुम्हाला आवड आहे गाण्याची तर. गाण्याविषयी फायदे सांगा. गाण्याचे फायदे म्हणजे एक तर स्ट्रेस बस्टर आहे गाणं. सिंगिंग म्हणजे स्ट्रेस बस्टर आहे. प्रत्येकाला आजकालच्या जीवनामध्ये भरपूर स्ट्रेस आहे. जर एखादा व्यक्ती आपल्या आवडीचे गाणे ऐकत असेल तर थोड्या वेळासाठी का होईना, घंटाभरासाठी का होईना, पण तो त्याचा ताण विसरतो. तर मग म्युझिक इज अ बेस्ट स्ट्रेस बस्टर. तुमचं स्टेजवर पाहिलं की गाण्याबरोबर डान्स पण होता, असं वाटत होतं की रवींद्र टोपणा आलेले, त्याबद्दल काय सांगाल? सर ते कसं झालंय ना, माझ्या आवडीचे गाणे मला डान्स नंबर्स खूप आवडतात. त्याच्यामुळे जेव्हा गाणं वाजताना फास्ट बीट वाला मी स्वतःला नाही थांबू शकत. ती माझी बॉडी आपोआप डान्स करायला लागते. ते स्टेजवर दिसलंय. गाणे काय सांगाल?
सांगाल आपण? काय नाही सर गाणे आणि डान्स काही वाईट नाही. तुम्हाला गाणं आणि डान्स करायचं असेल तर नक्की करा. ज्याला ज्याची आवड आहे आणि ज्याला त्या कलेची समज आहे ना, तो तुम्हाला स्वतःहून येऊन भेटेल आणि तुम्हाला अप्रिशिएट करेल, जसं सगळे येऊन मला भेटले आणि अप्रिशिएट केले. थँक्यू. तुमच्या स्वभावातून असं वाटत होतं की तुला काही फिल्म सिटीमध्ये काही गाणं नक्की नक्की सर, फिल्म सिटी मध्ये जर चान्स आला डान्सिंग म्हणा किंवा सिंगिंगचा तर मी नक्की करेन. माझा नवरा आहेच मला सपोर्ट करायला, तर मी नक्की करेन. माझं नाव सौ प्रीती भूपेंद्र रामटेके. रमा नागेश माटे. काय सांगाल कसं लागलं संगीताचं छंद आपल्याला? हे आमच्या घरातूनच वडिलांकडूनच होतं. अच्छा. वडिलांचा ऑर्केस्ट्रा होता, फ्रेंड्स मराठवाड्यात पहिला ऑर्केस्ट्रा त्यांचाच होता. मग आम्हाला लहानपणापासून आवड होती. त्यांच्यापासून वारसा मिळत आहे. हा, त्याच्यामुळे आम्ही याच्यात आलो. किती वर्षापासून लागतं? मी आता हे 2 वर्ष झाले. त्यांनी गाव दिलं नाही आधी, आता गाव. नवीन पिढी काय आव्हान करत बरं? हा छंद असा आहे की म्हणजे सगळं दुःख हे सगळं विसरून त्याच्यात गुंग व्हायला होतं आणि आनंदही मिळतो एक प्रकारचा. म्हणून आपलं नाव? रमा नागेश माटे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.